आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे बीडमधून, कारण बीडमध्ये दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सज्जड दम भरलाय। बीडमधील काही अधिकारी बदलावे लागणार आहेत, काही अधिकारी निगरगट्ट बनत चाललेत। पुढच्या ट्रिपल आलोच की मग त्यांच्याकडे पाहावं लागेल असं अजित पवारांनी सुनावलंय। तर दुसरीकडे राखेच्या गँगला सुतासारखं सरळ करायचंय असा इशारा सुद्धा अजित पवारांनी दिलाय। म्हणाले की दादा आम्हाला चांगले अधिकारी त्या ठिकाणी द्या, इथं काही अधिकारी बदलावे लागणार आहेत, काही निगरगट्ट झालेले आहेत, काही त्यांना सोयीसुतक पडलेलं नाही। त्यांना असं वाटत असेल का अजित पवार पालकमंत्री म्हणून आज आला, आजचा दिवस जेवढं काही त्याचं बोलणं ऐकून घ्यायचं तेवढं घेऊ, परत उद्यापासून आपणच आपले। पण त्यांना मी हे सांगणार आहे, पण पुढच्या ट्रिपला आल्यावर मग तुमच्याकडे बघतोच कसं काय। सांगितलेली कामं मी दमदाटी करत नाही। त्यांनी जनतेचं काम करण्याचं, प्रशासनाचं काम करण्याचं स्वीकारलेलं आहे। त्याकरता त्यांना पगार मिळतो, त्याकरता त्यांना वाढ मिळते, त्याकरता त्यांना 7वं वेतन मिळते, पुढे 8वंही वेतन मिळेल, त्याहीबद्दल दुमत नाही। पण त्यांनी पण त्यांची जबाबदारी पार पाडली पाहिजे। राखेच्या संदर्भात बोललं जातं, ते राख कलेक्ट करणारी गँग, वाळू गँग, भूखंडवाली गँग, सगळे गँगच आहे तिकडं। पण ते गँग आता सुतासारख्या सरळ करायच्या त्यांना, त्याच्यामध्ये त्याला इलाज नाही। तुम्ही घाबरू नका, तुम्ही चुकूही नका, पण तुम्ही कोणाच्या दबावाला घाबरू नका।